भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही आदिवासी पारधी समाजाला राहण्यासाठी एक गुंठाही जमीन नाही ही दुर्दैवी बाब आहे। या स्थितीची पाहणी करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी वंचित बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सावकार प्रकाश भोसले यांनी गेवराई तालुक्यातील सुरवडे बुद्रुक येथील पारधी समाजाच्या वस्तीला आणि पालावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। या दौऱ्यामध्ये भोसले यांनी समाजाच्या विविध प्रश्नांची माहिती घेतली। ते म्हणाले की जर महाराष्ट्र शासनानं या समाजाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर त्यांचं परिवर्तन होणं हे अशक्य आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावागावांमध्ये जिथे पारधी समाजाची 10-15 कुटुंब राहतात तिथं त्यांना गायरान किंवा वनजमिनीत एक गुंठा जागा राहण्यासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे। तसंच त्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायतीनं ठराव देणं आवश्यक आहे। ते म्हणाले की शासनानं जर प्रत्येक कुटुंबाला 4-4 एकर गायरान जमीन वाटप करून त्यांचे पट्टे दिले तर पारधी समाज इतर समाजाप्रमाणे ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन अशी पिकं घेऊन आर्थिक उत्पन्न कमवू शकेल। त्यामुळे त्यांना पोटा पाण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात भीक मागायला जावं लागणार नाही। एकदा ते एका ठिकाणी स्थायिक झाले की त्यांची मुलं शाळेत जातील आणि शिक्षणाच्या प्रवाहात येतील। यासोबतच जागेमुळे त्यांना घरकुल, विहीर, सौर ऊर्जा, शेळीपालन, कुक्कुटपालन यासारख्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येईल। यावेळी इप्शा चव्हाण, मावकर चव्हाण, रेणुका चव्हाण, समर्थ चव्हाण, विठ्ठल काळे, शारदा काळे, सुरेश काळे, करिश्मा काळे आदींसह अनेक उपस्थित होते। आज दिनांक 13/8/2025 रोजी सुरवडी बुद्रुक येथे तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे आदिवासी पारधी समाजाच्या वस्तीवरती पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष यांनी भेट दिली असता या पारधी समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि या पारधी समाजावर अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी गेवराई तालुक्यामध्ये आगमन केलेले आहे। आज स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली तरी पण आदिवासी पारधी समाजाला न्याय मिळाला नसल्यामुळे आजही पारधी समाज पालामध्ये राहतोय, उदरनिर्वाह करतोय, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळून आपलं उदरनिर्वाह करतोय। तरी पण या गायरान जमिनीमध्ये 20 ते 25 वर्ष झाले हे आदिवासी पारधी समाजाचे 10 ते 15 कुटुंब वास्तव्य करून राहत आहेत। तरी पण येथील गावातील सरपंच, पोलीस पाटील व गावातील गावगुंड यांना येऊन दमदाटी करतायत, यांना या गायरान जमिनीमधून हाकलून लावण्याचा प्रयत्न करतायत। आणि हे जर या गायरानमधून जर यांना हलवण्यात आलं तर हे लहान लहान मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला या गावामध्ये आहेत, तर यांच्या शाळेचा दाखला या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे। ह्या मुलांचं शिक्षणाचं परिवर्तनाची जी दिशा आहे ही दिशा परत हालाकीची होईल आणि पारधी समाज हा अडाणीच राहील। याच्यामुळे या गायरानामध्ये राहून या मुलांची शिक्षण आणि ते समाजामध्ये वरमान करून कसे जगायचे हे त्यांना समजेल। पण हे समाजाचे लोक आदिवासी पारधी समाजाच्या मुलांना प्रवाहात येऊन देत नाहीत। जाणून बुजून ह्या गायरान जमीनमधून त्यांना काहीतरी कारण सांगून काहीतरी खोड करून हाकलण्याचा प्रयत्न करतायत। 20 वर्ष झाली ह्या गायरान जमिनीमध्ये हे पाल ठोकून वास्तव्य करून राहत आहे आणि ही बिल्डिंग बांधण्याला शासनाने अधिकार दिला, पण गोरगरीब समाजाला 1 गुंठा जागा ही आदिवासी समाजाला मिळत नसल्यामुळे ही दुःखद बाब आहे। आज गायरान व फाळणी जमीनमध्ये आदिवासी पारधी समाज या समाजाला राहण्याचा अधिकार आहे। जल, जंगल, गायरान यांचा रखवाला आदिवासी समाज आहे। तालुका गेवराई, जिल्हा बीड या गावामध्ये आदिवासी समाजाचे 10-12 कुटुंब वास्तव्य करून राहत आहेत आणि ते अनेक वर्षापासून येथे राहत आहे। ते पालामध्ये राहत आहेत आणि या गायरान जमिनीचं क्षेत्रफळ आहे 20 ते 25 एकर। तर या क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाला कसून खाण्यासाठी जी मोकळी जागा आहे ती मोकळी जागा बुद्रुक, सुरवडी येथील सरपंच व पोलीस पाटील व गावातील गावगुंड
यांच्या साहाय्याने यांना कसून खाण्याची मनाई करत आहेत व इतर समाजाचे उच्चवर्णीय समाजाचे ज्यांना जमिनी आहेत ते जमिनीचे जे उच्चवर्णीय समाजाचे लोक हे ह्याच्यामध्ये कापूस तूर असे पिकं घेऊन ते कसून खात आहेत, पण गोरगरीब आदिवासी समाज या जमिनीपासून वंचित आहे। हे महाराष्ट्र शासनाने आदिवासी मंत्री विखे साहेब यांनी या समाजाकडे चांगल्या रीतीने लक्ष दिले पाहिजे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।